नजर ही खरी लागते, हे खरंच आहे. माझे एवढे दिवस मला विश्वास नव्हता, बट ह्या 2 दिवसात झाला आहे. ऑब्व्हियसली मी आता संडेचा आणि मंडेचा व्हिडिओ आज टाकते आहे, कारण की डमरूची तब्येत जरा खराब झाली आहे. त्याला खूप ताप आला आहे, त्याला अजिबात बरं वाटत नाही आहे. त्यामुळे मला अजिबातच वेळ भेटला नाही. त्यातल्या त्यात आम्ही ट्रॅव्हल करत होतो, म्हणून तर अजिबातच वेळ भेटला नाही. आता इथून पुढे मी त्याला व्हिडिओमध्ये पण जास्त काही दाखवणार नाही, कारण की हो लागते नजर असं तरी मला वाटतंय. तर मग त्यामुळे मी त्याचे जास्त व्हिडिओ काय टाकणार नाही. 1-2 फोटो टाकले तर टाकेल, नाही तर नाही. तर झालं असं, संडेला उमेश आम्हाला घ्यायला येणार होता. संडेपर्यंत डमरू एकदम व्यवस्थित होता. ही बघा, हे जे संडेचे व्हिडिओ आहेत, माझ्या आत्या वगैरे आलेल्या, तो खेळत होता आणि मग उमेश पण त्याच्या घरी गेलेला. पण मग अचानक माहीत नाही त्याला रात्री काय झालं, त्याला मस्त खाऊ पिऊ घातला मी आणि तो झोपला. तर त्याला अचानकच झोपेतच ताप आला, खूप ताप आला. तर मग मी म्हटलं आता काय करू, तर मग मी त्याला औषध दिलं रात्री 11:30 वाजता. मग ताप कमी झाला, पण पहाटे पहाटे परत त्याला 5:30 वाजता ताप आलेला. तर मग फायनली मग म्हटलं, आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंडेच्या पहाटे पहाटे त्याला ताप आलेला. हे बघा इथं दिसतोय ना, हा खेळतोय हा. तर ह्याच्यानंतरच तो झोपलेला, तर तिथनंच त्याला ताप आलेला. मग मंडेला आम्हाला निघायचं होतं, तर उमेश पण आलेला आम्हाला घ्यायला. तर मग मी त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले. तर ते डॉक्टर बोलले काय नाही, तुम्ही ट्रॅव्हल वगैरे करू शकता, फक्त त्याला औषधं वगैरे द्या व्यवस्थित. तर म्हटलं ठीक आहे. मग तरी पण आम्ही जास्त ऊन आहे म्हणून दुपारी निघलो नाही. 4 वाजता निघलो, थोडंसं ऊन कमी झाल्यानंतर. आणि त्यानंतर आम्ही चाकण मार्गेच येत होतो. तर मध्ये रस्त्यामध्ये त्याला औषध द्यायचे होते, कारण की 6 तासाच्या गॅपनंतर त्याला तापेचं औषध द्यायला सांगितलेलं डॉक्टरने. तर मग म्हणून आम्ही त्याला औषध देण्यासाठी गाडी थांबवलेली. तर मी त्याला जसंच औषध दिलं, त्याने सगळं औषध बाहेर काढलं आणि इतके विचित्र त्याने डोळे केले की बास. म्हणजे आमचा जीव तोंडात आलेला, माझा, उमेशचा, मम्मीचा. आम्ही इतकं घाबरलेलो की बापरे, काय झालं म्हणजे असं अचानकच. तर मला इतकी भीती वाटली, इतकी रडली मी, म्हणजे मी सतत रडायला लागलेले, कारण की माहीत नाही ना, आपण सांगू शकत नाही बाळांचं कसं आहे काय नाही. तर खूप भीती वाटलेली. पण मग काय नाही, तो नॉर्मल झाला थोडा वेळ, पण ताप त्याच्या अंगात होताच. मग त्यामुळं आम्ही पटकन तिथनं निघलो आणि पनवेलला पोहोचलो. पहिला आधी हॉस्पिटलला गेलो, चेक केलं. डॉक्टर बोलले व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे त्याला. तर मग सध्या तरी आम्ही खूप घाबरलेलो आहोत. प्लीज त्याच्यासाठी प्रे करा की तो लवकर बरा होईल. आणि हो, आता त्याचे व्हिडिओ एकदम मी कमी टाकणार आहे, अजिबात काय टाकणार नाही आहे. सो तुम्हाला डमरू आता अधिक बघायला कमी भेटेल. तर प्लीज प्रे करा, डमरू लवकर बरा व्हावा. भेटूया उद्या, बाय.